सभापती महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी जो खाणीच्या बाबतीतला पहिला मुद्दा सांगितला होता की ती खाण जी आहे ती कोणाला दिली होती, तर ते मेसर्स केतन कन्स्ट्रक्शन लिमिटेड, मेसर्स बालाजी इन्फ्राटेक अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि भारतीय इन्फ्रा प्रोडक्ट्स लिमिटेड अशा 3 कंत्राटदारांची नियुक्ती केलेली होती। आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितले की 114.63 लाख ब्रास उत्खनन त्याच्यामधनं करण्यात आलेलं आहे। ही वस्तुस्थिती नक्की खरी आहे, पण त्याच्या अगेन्स्ट प्रति ब्रास प्रमाणे 248.67 कोटी एवढा महसूल आपण जमा केलेला आहे। सन्मान्य सदस्यांनी जी माहिती सांगितली की अजूनही काही महसूल त्यांच्याकडनं घेणं बाकी आहे। नाही 248 सांगत होतो की 248.67 कोटी रुपये त्यांच्याकडनं शासनाला पोच झालेले आहेत। माननीय सदस्य साहेबांनी परब साहेबांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे अजून जर काही त्याच्याकडचं पैसे येणे बाकी असेल ते नक्की त्याच्याकडनं आम्ही घेऊ। त्याला कोणी नाही, जे काय असेल ते जे काय त्याच्यामध्ये पेंडिंग राहिलेलं असेल ते शेवटी वसूल करणं ही आमची जबाबदारी आहे। उल्हासनगरच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी असं सांगितलं की चौकशीचा अहवाल आलेला आहे, त्या चौकशीच्या अहवालाप्रमाणेच पुढे जाऊन कारवाई करू। काही अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये परब साहेबांनी या ठिकाणी सांगितले की चौकशी करावी, ती देखील चौकशी करू आणि तो सगळा अहवाल आम्ही पटलावर ठेवू।